महाराष्ट्राची आर्थिक आघाडीवरती अधोगती झाली आहे। दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकल्याने महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर गेला। महायुतीचं सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे लोटण्याचं काम करतंय। देशाबाहेरून महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीत घट झालेली दिसते। सर्व्हिस सेक्टरमध्ये 4.2% घसरण नोंदवण्यात आली। बांधकाम क्षेत्रात घसरण नोंदवण्यात आली। सर्वात गंभीर बाब म्हणजे राज्यातल्या कृषी आणि कृषीविषयक क्षेत्राची परिस्थिती। विविध पिकांचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। मिंदे सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात पण जुमला। अपयश लपवण्यासाठी जनतेची दिशाभूल। दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 6व्या नव्हे तर 11व्या स्थानावर। निवडणुकीच्या धामधुमीमध्ये 4 महिन्यात 118 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय। जो शेतकरी आपल्याला पोसतो, जो शेतकरी आपल्या पोटाची भूक भागवतो, त्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं। तोच जगाचा पोशिंदा मृत्यूला कवटाळण्यासाठी आतुर झालाय। मराठवाड्यातल्या तब्बल 1 लाख शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याची खळबळजनक माहिती या अहवालातून समोर आली आहे। पुण्यातील तरुण मंडळी ड्रग्सच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळतंय। शिक्षणाचं माहेरघर ड्रग्सच्या विळख्यात। अफीम, चरस, गांजा, मेफेड्रॉन, ब्राऊन शुगर आणि बरेच काही ही महाराष्ट्राची ओळख बनत चालली आहे। अगदी नागपूर ते पुणे आणि दापोली ते मुंबई असा या नशेचा प्रवास सुरू आहे। एनसीबीचे अमित घावटे सर आहेत। सर, महाराष्ट्रात ड्रग्सचा विळखा वाढतोय का? हो, ही खूप दुःखदायक गोष्ट आहे। मुंबई असो, MMR रिजन असो, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशी कुठलीही शहर उरलेलं नाही महाराष्ट्रात जिथं ड्रग्सच्या विळख्यामध्ये अडकले। 30 ते 40 गुंडांकडून तरुणावर कोयत्यानं हल्ला सुद्धा करण्यात आलाय। की नागरिकांनाही मारहाण केल्याचं सध्या समजतंय। पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये। महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढल्याचं प्रमाण वाढलेलं आहे। गुन्हेगारीमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून 19 शहरांच्या यादीमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानी आहे। बिहारप्रमाणे राज्यातही बंदूकराज सुरू आहे का? राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। उल्हासनगरमध्ये राजकीय राडा झालेला। हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार झालेला आहे। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। पुण्याच्या वानवडीमध्ये अल्पवयीन चालकाकडून पुन्हा एकदा अपघात झालाय। पुण्याचं पोर्शे कार प्रकरण हे ताजं असतानाच आता पुन्हा एक अपघात या प्रकारचा समोर आलेला आहे। कल्याणमधून कारण अल्पवयीन कार चालकानं दुसऱ्या कारला धडक दिली। या अल्पवयीन मुलाचे वडील राजाराम चौधरी असून भाजपचे पदाधिकारी असल्याचं देखील समोर येत आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन। लातूरमधून 2 शिक्षक एटीएसच्या ताब्यात। आपलं महाराष्ट्र राज्य किती पुढारलेलं आणि किती सक्षम असा प्रगतीचा हा लखलखाट दाखवताना त्यामागील डोंगरा इतक्या कर्जाचा काळाकुट्ट